टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धारावीमध्ये गॅस सिलेंडरच्या गाडीचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडलेली होती आणि आपण सध्या त्या ठिकाणी आहोत आणि या संदर्भात आता नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत आहोत। आपण दृश्यांमध्ये ही गाडी या ठिकाणी बघू शकतो। हीच ती आयसर गाडी आहे ज्यामध्ये अनेक गॅस सिलेंडर होते। याच्या सोबत आणखी एक गाडी या ठिकाणी पार्क होती आणि या दोन्हीची गॅस सिलेंडरमधली संख्या ही 283 होती असा अग्निशमन दलाच्या सूत्रांनी कळवलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये ही गाडी बघू शकतो। या गाडीचा अक्षरशः चुराडा या स्फोटामध्ये झाल्याचे आपल्याला माहिती मिळते। दुसऱ्यांमध्ये दिसतंय। आपण दुसरीकडे जर पाहायला गेलं तर हा तो गॅस बाटला आहे। याची आपण अवस्था बघू शकतो कशा पद्धतीने आहे। याचा बार झालेला असून हे सर्व गॅस सिलेंडर त्या बार होऊन उडून तिकडे दिसत असलेल्या जंगलामध्ये पडून गेलेला होते। त्यानंतर अग्निशमन दलाने तिकडे घेऊन आलेले आहेत आणि हे जेव्हा बाटला ह्या जंगलामध्ये जात होते त्या जंगलामध्ये देखील आग पकडलेली होती। आपण दृश्यांमध्ये हे झाडं काही बघू शकतो। जंगलातील सर्व जळून गेलेले आहेत। हे नेचर पार्क आहे। या सायनमधला नेचर पार्कमध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीने रात्री या गॅस सिलेंडरच्या स्फोटामध्ये आग लागलेली होती। तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी वस्तीचा भाग आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कुठेही जीवितहानी झालेली नाही आहे। दुसरा जो गॅस सिलेंडरचा जो ट्रक होता तो ट्रक या APMG मार्गावरती होता। जो या मार्गावरूनच हा ट्रक नो पार्किंगमध्ये पार्क केला होता आणि त्याच्या बाजूलाच ही वस्ती दिसून येते आणि त्या वस्तीमध्ये अनेक नागरिक राहत होते। मात्र सुदैवाने या ठिकाणी जेव्हा घटना घडली त्यावेळेस सर्व नागरिकांची वस्ती या ठिकाणी खाली करण्यात आलेली होती। समोर हे बघतो आपण CNGचा बाटला आहे। तसेच हे सर्व जे आपण कमर्शियल गॅस असेल किंवा रेसिडेन्शियल गॅस असेल हे सर्व बाटले या ठिकाणी फुटलेल्या अवस्थेत आहे। जवळपास 283 बाटले या ठिकाणी होते आणि हे सर्व बाटले सकाळी सर्व भरून धारावी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेला आहे। आता धारावी पोलीस नेमकी ही आग कशी लागली आणि नेमकं या आगीमागचं कारण काय आहे ते शोधणार आहेत। तसेच या ठिकाणी काही शासकीय वाहने देखील जळलेले आहेत। समोर आपण या ठिकाणी हा ट्रक बघतोय। या ट्रकमध्ये देखील आग लागलेली होती। जवळपास 10 वाहनं या आगीच्या भक्ष्यस्थानी आलेली असून मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याची माहिती मिळते। ट्रक चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। आता नेमकं आग कशा पद्धतीने लागली आणि आगीत नुकसान किती झाले याचा तपास पोलीस करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह मेरुती गणकवार, TVNine मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।